भूजल कॉलनीत सेवानिवृत्त शिक्षकाच्या घरी धाडसी चोरी, 1 लाख रुपये रोकडसह 7 ते 8 तोडे सोने लंपास. धुळे शहरातील देवपूर परिसरातील देवपूर पोलीस स्टेशन हद्दीत असलेल्या अजय पाईप फॅक्टरी जवळ असलेल्या भूजल कॉलनीतील प्लॉट नंबर 15 येथे शिक्षक यशवंत बाळकृष्ण नाईक हे राहत असून दुपारी 2 वाजेच्या सुमारास भर दुपारी आपल्या ते शेतात काही कामासाठी गेले असता भर दुपारी चोरट्यांनी संधी साधत त्यांच्या घराचा कडी-कोंडा तोडून घरात शिरकाव करीत दोन्ही कपाटातील एका कपाटातील 35 ते 40 हजार रुपये पेन्शनची रक्कम व 60 ते 65 हजार रुपये बचतीचे असे एकूण 1 लाख रुपये व त्यासोबतच सोन्याचे दागिने 7 ते 8 तोडे सोने, ज्यात प्रामुख्याने अंगठी, 5 तोडे सोन्याच्या बांगड्या, कानातले, मंगळसूत्र असे लंपास केले असून सदर घटनेमुळे परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले असून घटनेची माहिती मिळताच देवपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय पाटील हे घटनास्थळी दाखल झाले. त्यांच्यासोबत या ठिकाणी प्रशिक्षक पोलीस उप अधीक्षक सागर देशमुख हे देखील घटनास्थळी दाखल झाले. तर यावेळेस घटनेची माहिती मिळताच यावेळी श्वान पथकासह ठसे तज्ञांना पाचारण करण्यात आले होते. यावेळी ठसे तज्ञ एपीआय विनोद खरात, पीएसआय धनंजय मोरे, पोलीस हवालदार प्रकाश भावसार, फोटोग्राफर प्रशांत माडे आदी पथक घटनास्थळी दाखल झाले होते. तर सदर या घटनेबाबत गुन्हा दाखल होण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते. तर नागरिकांनी देखील घराला बाहेर जाताना कुलूप चांगल्या क्वालिटीचे दणकट स्वरूपाचे लावावे, त्याचबरोबर आपले दागिने सुरक्षित कसे राहतील लॉकरमध्ये ठेवावे, जेणेकरून अशा घटनांना आळा बसणार आहे. यशवंत बाळकृष्ण नाईक यांचा सुपुत्र मी भाग्येश यशवंत नाईक, राहणार भूजल कॉलनी प्लॉट नंबर 15 देवपूर धुळे. तर सुमारे दुपारी 2 वाजता माझे वडील शेतात गेलेले असल्यास त्यांच्या इथं आमच्या घरी घरफोडी आमच्या दरम्यान घरफोडी झाली. आमच्या घरात चोरी झाली. तर सुमारे माझे वडील 4 वाजून 5 मिनिटांनी आल्यास त्यांनी ती चोरी बघितली झालेली व आणि कॉलनी वगैरे सगळा एरिया गोळा झाला. पोलीस प्रशासनाला कळवलं. पोलीस प्रशासनाने आम्हाला खूप मदत केली आणि आम्ही पोलीस प्रशासनाच्या याच्यावरच पोलीस प्रशासनावर आमचा पूर्ण विश्वास आहे की ती लवकरात लवकर त्या चोरांना पकडतील. सुमारे आमची नियर अबाउट 1 लाख रुपये कॅश गेलेली आहे आणि 5 ते 7 तोळे सोनं गेलेली आहे.